ठिकाण लातूर जिल्ह्यातलं चाकूर. 7 वर्षांचा देवांश मंगेश स्वामी आणि 10 वर्षांचा साईचरण दिनेश स्वामी हे दोन चुलत भाऊ रविवारी सकाळी कोणाला न सांगता घराबाहेर पडले. घरातली दोन्ही मुलं कुठे गेली याची कुणालाच माहिती नसल्यामुळं स्वामी कुटुंबाची काळजी वाढायला लागली. दुपारी 1 पर्यंत या दोघांना सगळीकडे शोधलं तरी त्यांचा काही पत्ता लागला नाही. त्यामुळे शेवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आणि तासाभरातच पोलिसांना 7 वर्षाच्या देवांशचा मृतदेह आढळला. दुसरा बेपत्ता असलेला भाऊ अजून सापडला नव्हता. त्याच्या जीवाला धोका आहे का? त्याच्या जीवाचंही काही बरं वाईट झालं नाही ना? हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. पण काही तासातच पोलिसांना एक फोन आला, जो बेपत्ता असलेल्या मुलाचा होता. तो सुखरूप होता. साई चरणच्या त्या एका फोनमुळं देवांशच्या हत्येचं कोडं सुटलं. त्याच्या एका फोनमुळं या गुन्ह्याचं कोडं कसं सुटलं? देवांशची हत्या नेमकी कुणी केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. रविवार 19 एप्रिलची ही घटना. लातूरच्या चाकूरमध्ये स्वामी कुटुंब राहतं. चंद्रकांत स्वामी हे चाकूरमधल्या महादेवाच्या मंदिरात पुजारी आहेत. देवांश आणि साईचरण त्यांचे नातू. रविवारी सकाळी दोन्ही मुलं घरातून बराच वेळ गायब होती. त्यांनी बाहेर जात असल्याचं घरात कुणालाच सांगितलं नव्हतं. बराच वेळ मुलं खेळायला गेली असतील किंवा आजूबाजूलाच असतील असा घरातल्या लोकांचा समज झाला. पण हळूहळू त्यांची काळजी वाढत होती. त्यामुळं घराजवळ शेजारी पाजारी कुठेही मुलं गेली आहेत का ते घरच्यांनी शोधलं. आजूबाजूला विचारपूस केली, पण कुणीच या मुलांना पाहिलं नव्हतं. शेवटी भीतीपोटी दुपारी 1च्या सुमारास स्वामी कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेलं. पोलीस निरीक्षक बालाजी भांडे यांनी तात्काळ याबाबत तपास सुरू केला. पुढच्या तासाभरातच पोलिसांना असं काही सापडलं ज्याची कुणाला कल्पनाही नव्हती. चाकूर उजळम रोड जवळ एक जुनं घर होतं, जिथं 7 वर्षाच्या देवांशचा मृतदेह पोलिसांना आढळला. प्राथमिक निरीक्षणातून गळा दाबून त्याची हत्या केल्याचं पोलिसांना लक्षात आलं. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. चाकूर ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आलं. देवांशचा मृतदेह मिळाल्यानंतर लहान मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेला एक गंभीर वळण मिळालं होतं. त्यामुळे बेपत्ता असलेला साईचरण लवकरात लवकर सापडणं गरजेचं होतं. तर सुखरूप असेल का? त्याच्यासोबतही देवांशसारखं काही घडलं नाही ना, याची काळजी कुठंतरी सगळ्यांच्याच मनात होती. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही दिशांनी तपास सुरू केला. एकीकडे एक टीम देवांशच्या हत्येमागे कोण असेल याचा तपास करत होती, तर दुसरी टीम साईचरण याचा तपास करत होती. त्यामुळे काही तासातच पोलिसांना एक लीड मिळाली. पोलिसांच्या तपासात त्यांना स्वामी कुटुंबात जमिनीचा वाद असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जमिनीच्या वादातून देवांशची हत्या झाली असू शकते असा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी लगेच स्वामी कुटुंबातल्या सदस्यांना ताब्यात घेतलं. त्यांचे फोनही पोलिसांनी स्वतःकडे घेतले आणि अशातच रात्री उशिरा पोलिसांना आणखी एक महत्त्वाची लीड या प्रकरणात हाती लागली. रात्रीच्या वेळी साईचरणच्या वडिलांच्या मोबाईलवर एक कॉल आला. हा कॉल दुसरा कोणाचा नाही तर स्वतः साईचरणचाच होता. त्याने एका व्यक्तीच्या मदतीनं आपल्या वडिलांना कॉल केला होता. पोलिसांना ज्या व्यक्तीच्या नंबरवरून कॉल आला त्याच्या मदतीनं साईचरण लातूरमध्ये राजीव गांधी चौकात असल्याची माहिती मिळाली. ज्यावेळी साईचरणची चौकशी झाली तेव्हा समोर आलेली माहिती धक्कादायक होती. त्यानं सांगितलं की सकाळी त्या दोघांना बाहेर घेऊन जाणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून साईचरणचीच आई होती. म्हणजे देवांशची चुलती अनिता स्वामी. पोलिसांना पुढचा उलगडा करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी होती. त्यांनी लगेचच अनिताची चौकशी सुरू केली. कठोर चौकशीनंतर शेवटी अनितानं गुन्ह्याची कबुली दिली. संशय येऊ नये म्हणून अनितानं मृतदेह पुरण्याचा प्रयत्न तर केलाच, पण स्वतःच्याच मुलाला बेपत्ता करण्याचा बनावही रचला होता. पण साईचरण लातूरला कसा पोहोचला? अनिताला या सगळ्यात आणखी कुणाची साथ होती? याबद्दल आणखी तपास सुरू आहे. 17 तासात पोलिसांनी देवांशच्या हत्येचं कोडं सोडवलं होतं, पण जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून चुलतीनं स्वतःच्या 7 वर्षाच्या पुतण्याला मारलं, ही बाब दुर्दैवी आहे. या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या डिकोड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.